नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BA भाग 2 सेमिस्टर 3 मधील युनिट पहिला याचा अभ्यास आपण करत होतो। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बाबरचे कार्य, बाबरचे साम्राज्य याचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओमध्ये केला होता। तर त्या पुढील भाग आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर बाबरने आपल्या मृत्यूपूर्वी हुमायूँला आपला वारस नेमला होता। बाबरनंतर हुमायूँ हा 1530 ते 1540 व 1555 ते 1556 या काळात हुमायूँ भारतात सत्तेवर होता। त्यानंतर शेरशाह सुरी हा 1540 ते 1545 या 5 वर्षाच्या कालखंडात त्याने भारतावर राज्य केले। तर हुमायूँ आपल्या अभ्यासक्रमामध्ये नाही, त्यामुळे आपण शेरशाह सुरी, त्याचे साम्राज्य, त्याचे कार्य याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये आपण आज करणार आहोत। तर सुलतान शेरशाह सुरी हा अत्यंत पराक्रमी, कर्तव्यनिष्ठ, न्यायप्रिय सुधारक शासक होता। बाबरने पानिपत व आग्रा येथे अफगाण सरदाराचा पराभव केला, परंतु मोगल बादशाह बाबरला त्याचा पूर्णपणे नायनाट करता आला नाही। मोगल बादशाह हुमायूँला देखील त्याच्या कारकिर्दीत उतावळ्या व चंचल स्वभावामुळे शेरशाहला परास्त करता आले नाही। परंतु शेरशाहने विखुरलेल्या अफगाण सरदारांना व अमीरांना संघटित करून भारतात पुन्हा अफगाणाची सत्ता इसवी सन 1540 मध्ये बिलग्राम रण मैदानावर हुमायूँला पराभूत करून सूरवंशाची सत्ता स्थापन केली। शेरशाह नावाप्रमाणेच वाघासारखा होता, परंतु राज्यकारभारात मात्र त्याला जास्त दिवस करता आले नाही। त्याने 5 वर्ष दिल्लीची सत्ता सांभाळली। या 5 वर्षाच्या काळात त्याने दिल्लीची जी प्रशासनिक घडी बसवली ती यापूर्वी कोणत्याही सुलतानास करता आल्या नाही। नंतरच्या काळात बाबरने देखील शेरशाह सुरीच्या धोरणाचा आणि कार्यपद्धतीचा स्वीकार केलेला दिसून येतो। शेरशाहच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सलीम शाह इसवी सन 1553 ते इसवी सन 1555 या काळात सत्तेवर आला। सलीम शाहनंतर आदिलशाहने दिल्लीची सत्ता सांभाळली। त्यानंतर मात्र सूरवंशाची इतिश्री घडून आली। शेरशाहचे प्रारंभिक जीवन। शेरशाहचे बालपणचे नाव फरीद होते। त्याचे वडील हसन खान सुरी हे बिहार प्रांतातील ससाराम येथील जमीदार होते। बहलल लोदीच्या काळात फरीदचे आजोबा इब्राहिम खान सुरी व वडील हसन खान सुरी हे उपजीविकेच्या शोधात अफगाणिस्तानातून भारतात आले। इब्राहिम खान सुरी अरबी घोडे विकण्याचा व्यापार करीत असे। प्रारंभी इब्राहिम खान व हसन खान यांनी पंजाबात स्थिरावले। हसनच्या एका पत्नीकडून फरीदचा 1472 मध्ये जन्म झाला। त्याचे बालपण अत्यंत हालअपेष्टीत गेले, कारण हसनला 4 बायका 8 मुले होती। त्याच्या सावत्र आईने त्याला खूप छळले। फरीद थोडा मोठा झाल्यावर 1498 मध्ये हे जौनपूरला इस्लाम धर्माचे शिक्षण घेण्यासाठी निघून गेले। जौनपूर हे इस्लामिक धर्म संस्कृतीचे अध्ययन व अध्यापनाची त्या काळात मोठे केंद्र होते। थोड्याच कालावधीत फरीदने अरबी, तुर्क आणि फारसी ग्रंथ तोंडपाठ केले। त्याची असामान्य बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीमुळे जौनपूरचा शासक जलाल खान त्याच्यावर प्रभावित झाला व त्याने हसन खान व फरीदचा पिता यांच्यात समेट घडवून आणली। हसन खानच्या 1518 ससाराम व खवासपूर येथे परगण्याची जहागिरीचा अंमलदार म्हणून शेरशाह कारभार पाहू लागला। परंतु हसनच्या
तरुण पत्नीच्या जाचाला कंटाळून शेरशहाने इसवी सन 1518 वडिलाच्या जहागीरीतून पाय काढला आणि तो बिहारचा सुभेदार बहार खान लोहानी यांच्या सेवेत रुजू झाला. तेथे आल्यानंतर आपल्या योग्यते आणि स्वामिनिष्ठतेमुळे बहार खान लोहानी याचा अत्यंत विश्वासपात्र सेवक बनला. एकदा बहार खान बरोबर शिकारीला गेला असता फरीदने एका झटक्यात एका वाघाला ठार मारले म्हणून त्याला शेर खान ही पदवी दिली. त्याचे शौर्य व स्वामिनिष्ठा बघून बहार खान लोहानीने शेर खानास जलाल खानाचा मार्गदर्शक म्हणून नेमले. शेर खानच्या वाढत्या प्रतिष्ठेमुळे दरबारातील त्याचे सहकारी आणि सरदार त्याची ईर्ष्या करू लागले. म्हणून 1526 शेरशहाने बिहार सोडले. त्यानंतर तो बंगालच्या बाबरच्या सैन्यात भरती झाला. या दरम्यानच्या काळात शेर खानने मोगलांच्या सैन्याचे बारकाईने निरीक्षण केले आणि मोगल सैन्यातील कमजोरांना हेरले. बाबरला शेरशहाच्या हालचालीवर संशय आल्यामुळे त्यांनी तेथून पलायन केले. तो दक्षिण बिहारमध्ये गेला. याच काळात बहार खानचा मृत्यू झाला. जलाल खान नाबालिग असल्यामुळे त्याची सत्तेची सर्व सूत्रे शेरशहाने आपल्या हातात घेतली. राजपुत्र जलाल खान मोठा झाल्यावर स्वतंत्र वृत्तीने वागण्याचा प्रयत्न करू लागला. जलाल खानने बंगालचा शासक नुसरत खानच्या मदतीने शेरशहावर आक्रमण केले. शेरशहाने 1529 या दोघांचा पराभव करून बंगाल व बिहारचा सुलतान बनला. यानंतर आहे शेरशहा व हुमायूँ संघर्ष. शेरशहा लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षी होता. त्याला अफगाणाची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा प्राप्त करायची होती. आपल्या उद्दिष्टाला प्राप्त करण्यासाठी शेरशहाने इसवी सन 1530 जुनारगड ताज खान यांची विधवा पत्नी लाडमलिका बेगम हिच्याशी विवाह केला आणि जुनारगड ताब्यात घेतले. दिवसेंदिवस शेरशहाची सैन्यशक्ती वाढतच चालली होती. तो पूर्व भारतातील सर्वात शक्तिशाली शासक बनला. मुघल बादशाह हुमायूँने शेरशहाला परास्त करण्यासाठी सैन्य पाठवले, परंतु शेरशाहीने चतुराईने युद्ध टाळले. गुजरात विजयानंतर हुमायूँ पूर्व भारताकडे वळला. बंगाल बिहारवर वर्चस्व निर्माण केल्याशिवाय भारताचा बादशाह होता येणार नाही हे हुमायूँला माहीत होते. म्हणून त्याने इसवी सन 1537 बंगालवर स्वारी केली. शेरशहाने हुमायूँला बंगाल जिंकू दिले आणि तो रोहतास किल्ल्यावर निघून गेला. शेरशहाने बिहार, जौनपूर आणि मोगलांच्या साम्राज्यात धुमाकूळ घातला. शेरशहाची ताकद देखील वाढली होती. इसवी सन 1539 चौस येथे हुमायूँ व शेरशाह यांच्यात लढाई झाली. चौसच्या लढाईत शेरशहाचा विजय झाला. त्याने बंगाल बिहार मोगलांच्या ताब्यातून स्वतंत्र केले. 17 मे 1540 बेलग्रामच्या कनौज लढाईत हुमायूँ शेरशाहकडून पूर्णपणे पराभूत झाला. अशा रीतीने शेरशहाने मोगलांना भारतातून हद्दपार केले आणि दिल्लीच्या गादीवर कब्जा करून दिल्लीचा सुलतान बनला. अशा प्रकारे आपण शेरशहाबद्दल, त्याच्या प्रारंभिक जीवनाबद्दल व हुमायूँ व शेरशाह यांच्यातील संघर्षाबद्दल या व्हिडिओमध्ये अभ्यास केला आहे. पुढील भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासू. धन्यवाद.